अगर आप बाबा साहब को बारीकी से पढ़ते हैं तो जाति ये है दैट देर इज़ नो आइडिया ऑफ लेबर, कास्ट इज़ अबाउट रिचुअल ड्यूटी। अगर आप मेरे घर में काम कर रहे हैं, मैं ज़मींदार हूँ, तो आप बहुत, अगर आज के तारीख में अगर मैं किसी नौजवान को पूछूं कि आप अगर मेरे घर में काम कर रहे हैं, मैं ज़मींदार हूँ, तो आप क्या अपेक्षा करते हो, तो यह अपेक्षा करेगा कि मैं उसे उसकी रोजी दूंगा, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, राइट। लेकिन जाति ये कहती है कि काम जो लेबर है वो रिचुअल ड्यूटी एंड जाति का कर्तव्य का पालन कर रहे हो, क्योंकि आपको जो काम दिया गया है ये भगवान के द्वारा आपको सजा दी गई है। ये शास्त्रों में लिखा हुआ है कि आप जो काम करोगे, इसीलिए तो ये सजा है, ये शास्त्रों में लिखा हुआ है। तर लोकशाही म्हणजे ही सहजीवनाची पद्धत आहे, असोसिएटेड लिव्हिंग म्हणजे सहजीवन। आपण सोबतीने जीवन जगूया, सहजीवन। त्यांनी नवी टूम काढली, ते समरसतेनं जीवन जगूया म्हणतो। आम्ही सहजीवन समतेनं जगूया म्हणतो। त्यांनी समरसतेनं जगण्याचे नवे पायंडे, नवे त्यांच्या त्या ज्या शब्द संकल्पना, शब्द संस्कृती रुजवत। ते म्हणतात की तुम्ही जसे विषमतेने ग्रस्त आहात, जाती व्यवस्थेने ग्रस्त आहात, तसेच राहा आणि सोबतीने जीवन जगा। कसं शक्य आहे? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। सब्बपापस्सकरलं कुशलशौवसम्पदा सचित्तपरिरोधपणं एतं बुद्धानुशासनं। साधु साधु साधु। बांधवांनो, आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्या हेतू अनेक मान्यवरांनी आपलं योगदान दिलेलं आहे। बाबासाहेबांची भाषणं ज्या ज्या ठिकाणी व्हायची त्यापूर्वी भीमराव कर्डकांचा जलसा त्या ठिकाणी व्हायचा। भीमरावजी कर्डक, गोविंद मशेलकर, राजानंद गडपायले, नागोरावजी पाटणकर ही त्या फळीतली मंडळी आहे की ज्यांनी आपल्या उद्बोधनातनं ही चळवळ जिवंत ठेवली। या चळवळीमध्ये प्राण फुंकलेत त्या जातकुळीतली ही माणसं आहेत। या ठिकाणी आपल्या आदर्शांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो आहे। संगीताच्या माध्यमातून सलग 2 गाणी सन्माननीय प्रदीपजी लोखंडे सादर करणार आहेत। ज्ञानसूर्य तू इस जगत का, भीमराव महान, आणि त्यानंतर येथे समानतेचा तू दीप पाजळूनी। ज्ञानसूर्य तू इस जगत का या गीताचे गीतकार अर्थातच आदरणीय सुधीरजी भगत, आणि येथे समानतेचा तू दीप याचे गीतकार रंगराज लांजेवार। मी विनंती करतो आदरणीय प्रदीपजी लोखंडे सरांना की आपण सलग दोन्ही गीत सादर करावेत। ज्ञान सूर्य तू इस जगत का, भीमराव महान। ज्ञान सूर्य तू इस जगत का, भीमराव महान। भारत भूखे
हम करते हैं प्रणाम 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 प्रणाम। अमृत कुंड महाड़ का खुला किया दलितों के लिए भीमराव ने। अंधकार में जीवन उज्ज्वल किया ज्ञान के प्रकाश से भीमराव ने। भीमाबाई और राम जी के वे 14वें रत्न महान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम। हम करते हैं प्रणाम 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 प्रणाम। ये थे समानतेचा तू दीप पाजळोनी गेला समानवाला तू दास मुक्त करुणी थे समानतेचा। होऊनिया विरक्त फिरला सदूर देशी द्रवदास या जगाच्या पाहून दुःख राशी तपसाधनेत आपुले आयुष्य घालवोनी थे समानतेचा। अतिशय सुरेल गीत आदरणीय प्रदीपजी लोखंडे यांनी प्रस्तुती या ठिकाणी दिलेली आहे। त्या दोन्ही गीतासाठी राम वानखेडे आणि शैलेंद्रजी जगताप या तिघांचंही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। या तिघांसाठी मला वाटते टाळ्या वाजवायला हरकत नसावी। या कार्यक्रमामागची भूमिका नेमकी काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आज आपण सर्व लोक जे सन्मानाचं जगणं जगत आहोत ते बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या संघर्षामुळे प्रयत्नामुळे आपण आज इथं आहो हे सर्वांना आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आपण बाबासाहेबांचे खूप उपकार मानतो, पण त्याला रमाबाईंची सुद्धा तेवढेच उपकार आपल्याला बाबासाहेबांनी एवढेच आपल्यावर आहेत हे आपल्याला माहिती आहे। म्हणून आपल्याला रमाईंप्रतीसुद्धा तेवढा श्रद्धाभाव आदरभाव आपल्या मनामध्ये आहे। आजच्या दिवशी आपण तो व्यक्त करण्यासाठी इथं जमतो। केवळ आजच्या दिवशी नव्हे तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जसं बाबासाहेबांचं आपण क्षणोक्षणी आपण आभारी असतो किंवा आपण नाव घेत असतो किंवा आपला त्यांचा विचार आपल्या मनात घोळत असतो, तेवढंच तोच विचार तीच भावना आपल्याला रमाईंच्या प्रती पण असायला पाहिजे। आणि त्याच्यामुळं आपण ह्या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन करतो, व्याख्यानाचं आयोजन करतो। 2017 पासून आम्ही ही कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। 2014 नंतर जो बदल झाला त्याच्यानंतर समाजामध्ये जे भयंकर जीवघेणे प्रश्न निर्माण झाले, अनेक प्रश्न निर्माण झाले, लोकांना जगणं कठीण झालं होतं। आणि अशा याच्यामध्ये बहुजन समाज आणि आंबेडकरी समाज खूप आत्मकेंद्रित झालेला आम्ही पाहिलेला होता। आणि खूप संवेदनहीनता, कोणाच्या प्रश्नाविषयी इतके भयंकर प्रश्न असूनही कोणी काही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हतं। आमच्यासारख्या लोकांना तेव्हा खूप अस्वस्थता, खूप निराशा निर्माण झाली, खूप नैराश्य आलेलं होतं। आणि काय करू शकतो आपण ह्याच्यासाठी आम्ही 4-5 मित्रमैत्रिणी
कुटुंबातले काही आम्ही समविचारी लोक एकत्र आलो तेव्हा 2017ला कदाचित 10पर्यंत आमची संख्या असेल. आणि मग आता बाबासाहेबांची जयंती झाल्यानंतर रमाईंची जयंती येते तर आपण ती साजरी करूया आणि आपण त्यानिमित्त व्याख्यान आयोजित करूया असा आम्ही पहिला प्रयत्न केला. आणि शहर पातळीवर आम्ही ती जयंती स्मृतिदिनाचा कार्यक्रम सुरू केला. व्याख्यानाचं आयोजन सुरू केलं कारण त्याच्यातून समाजामध्ये खूप प्रश्न आहेत, त्याच्याप्रती प्रबोधन निर्माण झालं पाहिजे. आम्ही खूप असे एक समाजातून एक सूर पण असा येत होता की भाषणांनी आणि व्याख्यानांनी काय साध्य होणार, बाबासाहेबांचे विचार तर सगळ्यांनाच माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, मग हे कशासाठी अशासारखं. परंतु तेव्हाच्या ज्या समस्या होत्या त्याच्यावर प्रबोधन व्हायलाच पाहिजे होतं, विचारमंथन व्हायलाच पाहिजे होतं, आम्हाला याची गरज वाटली. इतिहासात मागे जाऊन पाहिलं तरी आपल्याला कळतं की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपला समाज खूप साधाबाळा होता, अशिक्षित होता. तेव्हा त्यांना फक्त बाबासाहेबांप्रती त्यांची निष्ठा असल्यामुळे ते त्यांनी जे सांगितलं ते त्यांनी केलं. परंतु त्यांचा जो बदलाचा जो विचार होता किंवा इतका प्रगल्भ विचार साधारण माणसाला करणं शक्य नव्हतं. चळवळीमध्ये प्रत्यक्षपणे काम करणाऱ्या लोकांनाच आम्ही इकडे बोलवलं. आणि आजही तुम्ही जेव्हा आपल्या पाहुण्यांना ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्ष कृती करणारे लोकच आपण इकडं बोलवत असतो आणि त्याची खूप गरज आहे समाजात. आणि ह्या हेतूने आम्ही अशा पद्धतीचं व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. कारण प्रत्येकच काळामध्ये प्रत्येकच स्थितीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातल्या समस्या असतील आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आंबेडकरी विचारातूनच त्या सुटणार आहे आणि त्याच्यासाठी उपाययोजना कशा करायच्या, काय करायच्या, ती दिशादर्शकता आपल्याला ह्या लोकांच्या याच्यातून मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्याची आम्हाला गरज वाटली. दुसरा आम्ही कार्यक्रम रमाई जयंतीचा साजरा करतो. तो आम्ही वर्धेमध्ये जे नालंदा अकॅडमी आहे भीमनगरमध्ये, ती सम्यक बुद्ध विहारामध्ये ती अकॅडमी चालवली जाते. तिथे माननीय अनुपकुमार सर त्याचे संचालक आहे आणि ते देशातील आणि परदेशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घ्यायसाठी ते सातत्यानं कार्यरत आहे. 2013पासून ते काम करत आहेत. गरीब होतकरू ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि जवळपास देशातील 15 राज्यातील मुलं आपल्याकडे इथे येऊन वर्धेमध्ये येऊन ती परीक्षा पास करतात आणि जवळपास परदेशामध्ये 25च्या जवळपास मुलं आपल्या वर्धेतून गेलेले आहेत त्यांच्या श्रमामुळे. ही आपल्या वर्धेकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता जवळपास 500 ते 700च्या जवळपास विद्यार्थी देशांमध्ये पण चांगल्या चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या पण करत आहे. आणि मग ते मुलं परत आपल्या त्या संस्थेला मदत करतात, बाकी मुलांना पण तिकडे जाण्यासाठी प्रोत्साहन करतात, आर्थिक मदत करतात. तेव्हा असं इतकं विधायक काम त्यांच्या ठिकाणी सुरू आहे. तर नालंदा अकॅडमी ही समूहाच्या सहाय्याने चालणारी शिक्षण चळवळ आहे आणि सर्वांसाठी समान व दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यातून सामाजिक बदल व उद्धार घडून आणला पाहिजे. ह्या फुल्यांच्या, सावित्रीबाईंच्या आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेवरती आधारित आहे. त्याच्यामुळं असं ते कृतिशील काम, ते विधायक काम ते करतात. त्यांच्यामुळं आम्ही तिथे जाऊन रमाई जयंती साजरी करतो. आणि रमाई फाउंडेशनच्या आम्ही लोक 1 लाख रुपयाचं छोटंसं योगदान त्यांच्या कामाप्रती आदर व्यक्त करण्याकरिता आम्ही त्यांना देत असतो. ज्या काही आता प्रशांत महासागरात सामुद्रिक घडामोडी सुरू आहे त्या घडामोडीला सुद्धा आपणच कारणीभूत आहोत. आपल्याला खूपदा सांगितलं जाते की एकतरी झाड लावा. आता आपण ऐकत नाही, हा भाग वेगळा. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की हा समाजाचा जो काही रथ आहे, जो गाडा आहे, मी जिथपर्यंत आणला तिथपर्यंत ठेवा. त्याला पुढे नेता येत नसेल तर हरकत नाही, पण किमान मागे तरी आणू नका. आणि वामनदादा पोट तिडकीनं आपल्याला सांगायचे की ज्या दिशेला नाही सखारे त्या दिशेला जाऊ नका रे. पण आता लोकसभा, विधानसभा आणि पुढे येणाऱ्या ज्या काही आहे घडामोडी, म्हणजे बाबासाहेबांच्या कालावधीत किती आमदार आणि किती खासदार होते याची संख्या तुम्हाला माहिती आहे. पण गेल्या 5-50 वर्षातला जर आपण इतिहास बघितला, राहुलजी त्या संदर्भात बोलतीलच, पण हा जो काही परिवर्तनाचा लढा आहे यामध्ये काहीतरी आपलं योगदान व्हावं यासाठी त्याची सातत्याने जाणीव करून देण्याहेतू या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी रमाई फाउंडेशन करत असते. रमाई फाउंडेशनच्या सर्व सक्रिय सदस्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या पहिल्या व्याख्यानासाठी आदरणीय राहुलजी सोनपिंपरे यांना पाचारण करत असताना त्यांचा थोडक्यात परिचय तुमच्यापुढे ठेवतो आणि त्यानंतर त्यांना पाचारण करतो. राहुलजी सोनपिंपळे
नागपूरमधील धम्मदीप नगर एक वसाहत आहे. गावावरून आलेल्या कामगार लोकांची येथे वसाहत आहे. जन्म धम्मदीप नगरमधला त्यांचा आणि हिस्लॉप कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण, नंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये मास्टर डिग्री, त्यानंतर JNU येथून PhD. तिथेच बापसा नावाच्या संघटनेच्या जन्मात सिंहाचा वाटा. आज JNUमध्ये बापसाने आपले चांगले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. फुले बिरसा आंबेडकर विचारांची तगडी ताकद निर्माण झाली आणि या वर्षीच्या JNU निवडणुकीत बापसाची सदस्य सेक्रेटरी म्हणून निवडून आली. आपण आंबेडकरी विचार घेऊन नवतरुणांची एक देशव्यापी चळवळ उभी करत आहात. त्याचे नाव आहे अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ. याद्वारे आपण 3 ऑक्टोबर 2023ला चलो नागपूर या नावाने मोठी परिषद भरवून आरंभ केला आणि आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात यांच्या शाखा सुरू होत आहे. आपण दलित महिलांचे पंचायत राजमधील राजकीय सक्षमीकरण यावर एक संशोधन पेपर तयार केला. त्यात दलित महिला कशा राजकीय पटलावरून बाहेर फेकल्या जातात त्यावरचं जळजळीत सत्य बाहेर काढलं. आपण दलितांच्या रोजगार, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक न्यायाच्या लढाईला सुरुवात केली आहे. माननीय राहुलजी सोनपिंपरे सरांचा हा परिचय होता. त्यांच्या भाषणाचा विषय मला माहीत आहे तुमच्या कानामानापर्यंत पोहोचलेला आहे, त्यावर आगाऊचं भाष्य मी करणार नाही. कि आंगन में लगे पेड़ से कोई उल्फत नहीं होती. आंगन में लगे पेड़ से कोई उल्फत नहीं होती. छाव की मगर किसको ज़रूरत नहीं होती. आता यामध्ये काही उर्दू आणि हिंदीचे शब्द आलेत, तुम्ही कन्फ्यूज व्हाल की उल्फत वगैरे ही काय भानगड आहे. कार्यक्रम संपल्यानंतर राहुलजी तुम्हाला सांगतील की आंगन में लगे पेड़ से कोई उल्फत नहीं होती. छाव की मगर किसको ज़रूरत नहीं होती. दुनिया का खजाना अगर मिल भी जाए तो क्या है कि दुनिया का खजाना अगर मिल भी जाए तो क्या है. माँ बाप से बढ़कर कोई दौलत नहीं होती. माँ बाप से बढ़कर कोई दौलत नहीं होती. आदरणीय राहुल जी सोनपिंपरे. अभी हाल फिलहाल में मैं JNU में था, एक लेक्चर के लिए गया था. तो कैंपसेस में तो एक एकेडमिक लैंग्वेज और एक एकेडमिक तरीके से चीज़ों को समझा जाता है. तो और ये टॉपिक भी जो है ज़्यादातर एकेडमिकली समझा गया है. बाबा साहब का जो एक आर्थिक, जिसको हम मराठी में धोरण बोलेंगे या पॉलिसी, जो बाबा साहब का एक पर्सपेक्टिव है आर्थिक मुद्दों को लेकर, वो समाज में एक पॉपुलर लेवल पे कभी डिस्कस नहीं हुआ है. यानी जब हम बाबा साहब की बात करते हैं तो हम सामाजिक न्याय की बात करते हैं, रिजर्वेशन की बात करेंगे, जाति विषमता जो खास करके छुआछूत वाली विषमता है उसके बारे में हम जिक्र करते हैं. लेकिन जब बाबा साहब के आर्थिक धोरण की जब बात आती है, बाबा साहब की जब आर्थिक विचारों की बात आती है, तो ज़्यादातर किताबों में या एक यूनिवर्सिटी लेवल पर उसका डिस्कशन होता है. और वो डिस्कशन भी बाबा साहब को 2 धड़ों में बांटने की कोशिश करता है. एक वो जहाँ पे बाबा साहब उन विचारों के पूरक है जिसको इंग्लिश में फ्री मार्केट इकोनॉमी कहा जाता, खुले बाजार की इकोनॉमी. और दूसरे वो लोग उसके बारे में बात करते हैं जो अपने आप को मार्क्सवादी कहते हैं, जहाँ पर वो लोग कहते हैं कि बाबा साहब मार्क्सवादी थे, इसीलिए उन्होंने खुले बाजार की जो अर्थव्यवस्था है उसका विरोध किया. लेकिन जब बाबा साहब को बहुत नज़दीक से कोई हम जब पढ़ते हैं, और जो विद्वान बाबा साहब को आजकल पढ़ रहे हैं एक नए दृष्टिकोण से, तो ये बार बार कहने की कोशिश कर रहे हैं कि बाबा साहब इन दोनों विचारों को अगर नकार नहीं रहे हैं, लेकिन इन दोनों विचारों के बीच का जो एक मध्यम मार्ग है, और ख़ास करके भारत के परिप्रेक्ष्य में जहाँ पर जाति ना केवल एक सामाजिक संरचना है, लेकिन क्योंकि आर्थिक संरचना भी इस देश में जाति के आधार पर होती है, तो उसको ध्यान में रखते हुए बाबा साहब एक नए परिप्रेक्ष्य में और एक नई आर्थिक विचार शैली को निर्माण करने की बाबा साहब बात करते हैं. तो उसी विचार शैली को लेकर मैं कुछ चंद बातें आपके सामने रखूँगा और ये कोशिश करूँगा कि जो एक, क्योंकि हम जब, जैसे मैंने बोला कि, और ये कोई समाज का दोष नहीं है, खास करके उस समाज का तो बिल्कुल भी दोष नहीं है जिनकी केवल एक पीढ़ी ही पढ़ी लिखी है. अगर आज़ादी के बाद का भी अगर इतिहास देखा जाए, 50 साल 60 साल अगर हम, या 70 साल भी अगर हम जोड़ ले, तो शेड्यूल कास्ट समाज के लोगों का जो पढ़ने का इतिहास है
वो बहुत लंबा इतिहास नहीं है ना, क्योंकि हमें स्कूल में, जैसे हमको पता है कि हमको स्कूल में जाने नहीं दिया जाता था, छुआछूत थी, बहुत सारे अलग अलग मसले थे। तो हमारा पढ़ने लिखने का जो एक इतिहास है वो बहुत पुराना इतिहास नहीं है, और इसीलिए उस समाज को हम दोष नहीं दे सकते जो समाज हाल ही में पढ़ा लिखा है। हालांकि तारीफ करनी चाहिए कि एक ऐसे समाज की जिसको स्कूल में जाने की बंदी थी, जिसको पढ़ने की भी बंदी थी, अगर गलती से पढ़ भी ले तो उसको समाज से निकाला जाता था या उसके ऊपर अलग अलग प्रतिबंध लगाए जाते थे, उसको दंड, सो कॉल्ड दंड दिया जाता था। वो समाज आज एक ऐसा समाज है, क्योंकि मैं महाराष्ट्र से हूँ, और जब मैं दिल्ली में गया और दिल्ली में जब बहुत लोगों ने मुझे पूछा कि आप शेड्यूल कास्ट समाज में से भी किस समाज से हो, तो जब मैं अपनी जाति न बताते हुए मैंने कहा कि मैं बाबा साहब जिस समाज से थे उसी समाज से हूँ, क्योंकि कुछ लोग बहुत स्पेसिफिक जाति पूछते हैं, और उन्होंने बहुत बुरे इसमें नहीं पूछा था, अपने ही समाज के थे, वो जानना चाह रहे थे। तो उन्होंने एक बहुत अच्छी बात कही कि मैं जब भी दिल्ली में या विदेशी दौरे पे भी जाता हूँ तो एक समाज के लोग, खास करके महाराष्ट्र के अम्बेडकराइट, मुझे हर जगह दिखते हैं जो बड़े पढ़े लिखे हैं, बड़े सुसंस्कृत है और इंटेलेक्चुअल है। तो मेरे ख्याल से वो समाज जिसको हाल ही में पढ़ने लिखने दिया गया, वो समाज आज इस देश के उन तबकों में गिना जाता है जो तबके सदियों से मोनोपलाइज करके बैठे हुए कि वही किताब पढ़ेंगे, वही स्कूल में जाएंगे, और वो लोग भी आज हमसे डरते हैं कि अगर इनके विचारवंत बहुत खुले रूप से लिखेंगे, बोलेंगे तो बहुत यानी डिस्कोर्स तैयार हो जाएगा। और इसीलिए बहुत बार हमारे लोगों के किताबों के ऊपर बंदी लाई जाती है सरकार के द्वारा और उन तबकों के द्वारा जिनको हम ब्राह्मणवादी कहते हैं। तो मैं उस समाज को दोष नहीं देना चाहूँगा जिन्होंने बाबा साहब को बहुत हाल ही में पढ़ा है या अपने खुद के जीवन में हाल ही में पढ़ना लिखना शुरू किया है। लेकिन जैसे बाबा साहब कहते हैं कि कोई भी समाज जो है उसमें एक इंटेलेक्चुअल वर्ग होता है जिसको क्रीमी लेयर कहते हैं। एक क्रीमी समाज होता है जो जिसके रोजी रोटी के मसले नहीं होते, जिसके रोज़ खाने पीने के मसले नहीं होते। अभी जिस जगह से मैं आता हूँ, मेरी बस्ती में अमूमन अभी भी यही हालत है कि लोग रोज़मर्रा की ज़िंदगी के मसलों के लेकर बहुत चिंतित है कि अगर यदि वो एक दिन काम को नहीं जाएंगे तो अगले दिन हो सकता है कि उनके घर में खाने पीने के कुछ सवाल खड़े हो जाए। लेकिन वो समाज या वो लोग जिनके पास ये मसले नहीं है, जो खा पी सकते हैं या नौकरी पे है या और भी कोई पेशे में है, उस समाज, उस ग्रुप की या उस वर्ग की ये जिम्मेदारी बनती है कि वो समाज का परीक्षण करे, समाज का स्टडी करे और अभी समाज में क्या चल रहा है उसको देखते हुए समाज में एक डिस्कोर्स तैयार करे। लेकिन ये जो डिस्कोर्स की जब हम बात करते हैं तो मुझे बहुत एक सैडली कहना पड़ता है, बड़े दुख से कहना पड़ता है कि बहुत लंबे अरसे के बाद भी जो बाबा साहब जिन बातों पर बहुत ज़ोर से बात करते थे, खास करके आप अगर जो संविधान सभा के बाबा साहब के कुछ जो भाषण है जहाँ पर बाबा साहब आर्थिक अधिकारों को लेकर बहुत चिंतित है, और एक जगह बाबा साहब ये भी कहते हैं कि ये जो राजनीतिक डेमोक्रेसी है, दैट दिस पॉलिटिकल डेमोक्रेसी विल कोलैप्स इफ़ यू डू नॉट अचीव इकोनॉमिक एंड सोशल डेमोक्रेसी, कि यदि हम सामाजिक जहाँ, क्योंकि बाबा साहब बोल रहे कि वी आर इंटरिंग इनटू द लाइफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन, हम यानी ऐसे दुनिया में प्रवेश कर रहे हैं जहाँ पर कॉन्ट्रडिक्शन है, जहाँ पर एक विरोधाभास की दुनिया में प्रवेश कर रहे हैं। जब मैं संविधान इस देश को दे रहा हूँ एक तौर पे जहाँ पे एक वोट की एक वैल्यू होगी कि एक मजदूर के वोट की भी वही वैल्यू होगी जो एक किसी धन्ना सेठ के वैल्यू वोट की भी होगी, लेकिन दूसरी ओर जहाँ पे एक आर्थिक विषमता है, जहाँ पर एक व्यक्ति जब 8 घंटे काम करता है तो वो उतने ही पैसे कमाएगा जो एक दूसरा व्यक्ति 8 घंटे काम करता है उतना कमाएगा, ये कोई सुनिश्चित नहीं कर सकता। जहाँ पर समाज का एक व्यक्ति ऊपर है एक व्यक्ति नीचे है, जहाँ पे समाज का एक व्यक्ति मंदिर जा सकता है और दूसरा मंदिर के बाहर ही उसे खड़े रहना है, ऐसी हालत है। और जब तक ये जो दो बातें सामाजिक और आर्थिक, इनमें अगर समता नहीं आती है तो ये जो राजनीतिक डेमोक्रेसी है, ये जो पॉलिटिकल डेमोक्रेसी है, ये कोलैप्स होगी, ये बाबा साहब खुद कहते हैं। लेकिन उसके बाद में हम ये देखते हैं कि पूरे भारत में और ख़ास करके जब हम हमारे समाज के राइटर्स, पोएट, इंटेलेक्चुअल्स, एकेडमिशियन जब इनकी सब बातें करते हैं तो मुझे लगता है कई हद तक एक जिम्मेदारी से वो थोड़ा, या फिर इस जिम्मेदारी को हमने ठंडे बस्ते में डाल दिया
जहाँ पर बाबा साहब हमारे समाज में हमारे समाज के आर्थिक सवालों पे बात करते हैं। अगर पूरे दुनिया का, खास करके पश्चिमी देशों का अगर आप अध्ययन करते हैं तो ये पाते हैं कि जब वहाँ पर जो मजदूर तबका है, जो ज़मीन पे काम कर रहा है, जो फैक्ट्रियों में काम कर रहा है, जो कारखानों में काम कर रहा है, उसके बीच में कुछ विचारों को पिरोया गया। और वो विचार ये था कि यदि मजदूरी आपकी है, अगर 12 घंटा आप यदि काम करते हैं तो आपका जो प्रोडक्शन है, जो चीज़ें उससे बन रही है, उससे जो प्रॉफिट आपके मालिक को मिल रहा है, उससे बराबर का हक आपका है। और एक बहुत बड़ी मूवमेंट अलग अलग विचारधाराओं की पश्चिमी देशों में चली, खास करके मार्क्सवादी मूवमेंट को मैं कहूँगा वो चली। और पश्चिमी देशों में कई हद तक एक क्रांति की भूमिका उन्होंने ली, जहाँ पर उन्होंने वहाँ की सरकारों को कहा कि यदि आप हमें इक्वल ट्रीटमेंट नहीं देते हैं, यदि आप हमारे अधिकारों को सुनिश्चित नहीं करते तो ये क्रांति हो जाएगी। और इसीलिए मार्क्सवाद को रोकने के लिए बहुत सारे पश्चिमी देशों ने वेलफेयर पॉलिसी को अडॉप्ट किया, वेलफेयरिज्म को अडॉप्ट किया, जहाँ पर उन्होंने बोला कि ठीक है, आप क्रांति को दूर करना है तो आप एक काम कीजिए कि जो मजदूर तबका है, जो मेजोरिटी तबका है, और जो ओनर है, जो फैक्ट्री के मालिक है, जो अलग अलग लैंड जिनके पास ज़मीनें हैं, जो मालिक है, अगर उनको अपनी मालिकी जो मालिकाना उनका हक है वो सुनिश्चित रखना है और क्रांति भी नहीं होनी देनी है, तो एक काम करना है कि हम आपको आपके बेसिक राइट्स देंगे। आपको जो है, अगर कोई अगर अनएम्प्लॉयड है तो उसको बेकारी भत्ता देंगे, आपको कॉलेज स्कूल में पैसा नहीं लगेगा, एजुकेशन फ्री देंगे, आपको आपके जो आप काम करते हैं उसका मिनिमम रोजी देंगे, तो आपको कोई डिस्कंटेंट नहीं है, तो आपको कोई परेशानी नहीं है, इसीलिए अभी सब सही चलेगा। और ये चला भी, पश्चिमी देशों में चला, और कुछ देशों में क्रांति भी आई, जहाँ पर एक दूसरी दुनिया चेंज हुई। लेकिन भारत में ऐसा हो नहीं सका। उसका कारण एक है कि यहाँ पर मजदूर नाम, अगर हम किसी को मजदूर भी बोलते हैं, लेकिन वो मजदूर होने के बावजूद भी उसका सबसे बड़ा जो कॉन्शियसनेस उसके दिमाग में है वो है जाति का कॉन्शियसनेस, बराबर है। तो जब आप किसी को लेबर कहते हो, मजदूर कहते हो, तो उसका मतलब केवल ये नहीं है कि वो मजदूरी कर रहा है, उसका मतलब ये भी है कि उसमें एक अनुभव है। और अनुभव इस बात का है कि जब मैं 8 घंटे पसीने से मजदूरी कर रहा हूँ तो मेरा कुछ हक है, लेकिन जाति इस हक को नकारती है। अगर आप बाबा साहब को बारीकी से पढ़ते हैं तो जाति ये है दैट देयर इज़ नो आइडिया ऑफ लेबर, कास्ट इज़ अबाउट रिचुअल ड्यूटी। अगर आप मेरे घर में काम कर रहे हैं, मैं ज़मींदार हूँ, तो अगर आज के तारीख में अगर मैं किसी नौजवान को पूछूं कि आप अगर मेरे घर में काम कर रहे हैं, मैं ज़मींदार हूँ, तो आप क्या अपेक्षा करते हो, तो यह अपेक्षा करेगा कि मैं उसकी रोजी दूंगा, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, राइट। लेकिन जाति ये कहती है कि काम जो लेबर है वो रिचुअल ड्यूटी है। आप मातंग है, आप महार है, आप चमार है, आप दुसाद है, आप पासी है, तो आप जब मेरे घर में काम कर रहे हो, आप लेबर परफॉर्म नहीं कर रहे हो, आप लेबर नहीं कर रहे हो, आप रिचुअल ड्यूटी एंड जाति का कर्तव्य का पालन कर रहे हो। क्योंकि आपको जो काम दिया गया है ये भगवान के द्वारा आपको सजा दी गई है, ये शास्त्रों में लिखा हुआ है कि आप जो काम करोगे, इसीलिए तो ये सजा है, ये शास्त्रों में लिखा हुआ है। इसलिए जाति में लेबर का आइडिया नहीं है। अगर वही मजदूर के पश्चिमी देश में काम कर रहा है, तो जब वो काम कर रहा है, गड्ढा खोद रहा है या कुआं खोद रहा है या खेत में काम कर रहा है, तो वो इस हिसाब से काम कर रहा है, या उसका मालिक भी उसको इस हिसाब से देख रहा है कि ये लेबर कर रहा है। लेकिन जाति में ये है कि आप लेबर नहीं कर रहे हो, आप जाति का कर्तव्य का पालन कर रहे हो, और बहुत लंबे अरसे तक ये चला। इसीलिए जाति में कभी भी अगर आपने मेरे घर में काम किया, आप मातों आपने मेरे मंदिर के सामने बाजा बजाया, तो मैं आपको गेहूँ दूंगा, मैं आपको थोड़े चावल दूंगा। आपने मेरे घर की शादी में पूरा तामझाम किया, मंडप बांधा, झाड़ू मारा, सब कुछ किया, जंगल से लकड़ियाँ तोड़ के लाई, ये सब का मैं आपको क्या दूंगा, थोड़ा अनाज दूंगा, और जब पूरी शादी निपट जाएंगी तो बचा हुआ खाना आपको दूंगा। तो जाति का ये स्वरूप बहुत लंबे समय तक रहा। इसलिए जाति जो है बहुत माइन्यूट रेगुलेशन है, छोटे लेवल पे रेगुलेशन करता है ना। इसीलिए तो वो क्या रेगुलेशन है कि आप खाना कैसे खाओगे, कि आप जैसे आप घी नहीं खा सकते हो। अभी भी अगर आप, जैसे मैंने बोला, महाराष्ट्र में तो बहुत जगह ऐसा होता है कि आप मूछ नहीं रख सकते हो, आप अच्छे कपड़े नहीं पहन सकते हो। तो जाति वो छोटी छोटी बातों को रेगुलेट करता है कि आप किसके साथ शादी करोगे, आप किस जगह पे बैठोगे। आप चौक में नहीं बैठ सकते हो, आपको चौक के बाहर बैठना पड़ेगा। आपके घर जो है गांव के मुख्य जगह पे नहीं होगे तो
तो गांव के बाहरी दिशा में होंगे। मैं मराठवाड़ा में जब था फील्ड वर्क करने, तो मुझे बहुत आश्चर्यचकित हुआ कि मेन रोड, डांबर का जो रोड है, मैं पूछ रहा था लोगों को, इसको आप क्यों गांव रास्ता नहीं कहते हो? ये तो सबसे अच्छा रोड है, बाकी तो मिट्टी का रोड है, लेकिन आप उसी को गांव रास्ता कहते थे वो लोग, जो रास्ता मराठों के घरों के पास से जाता था, वही गांव रास्ता था। और जब मैंने वहाँ पे स्टडी किया 2 महीना रह के उस गांव की, तो पता चला उसको गांव रास्ता क्यों कहते हैं और इसको गांव रास्ता क्यों नहीं कहते। हालांकि जो शेड्यूल कास्ट कम्युनिटी के घर है वो गांव के बाहर थे, जहाँ से मेन रास्ता निकल रहा है, तो मुझे लगा कि यही गांव रास्ता होगा, पहले मुझे ऐसा लगा। तो अभी बहुत सारी चीज़ों में बदलाव हुआ है, लेकिन बहुत सारी चीज़ें अभी भी बदली नहीं है। तो पहले ये जो छोटे छोटे स्कूल्स थे, जिसमें हमारे पहली पीढ़ी पढ़ी, कोई IAS बना, इंजीनियर बना, कोई क्लर्क बना, डॉक्टर बना, अभी ये जो सरकारी स्कूल है तो बंद हो गए ऑलमोस्ट, जहाँ पर आपके गरीब के बच्चे पढ़ रहे हैं, जहाँ पे किसी मजदूर के बच्चे पढ़ रहे हैं। तो जब ये सरकारी स्कूल बंद हो रहे, प्राइवेट स्कूल आ रहे हैं, ये प्राइवेट स्कूल में कौन पढ़ेगा? यहाँ पर फीस है। तो हमारा एजुकेशन के ऊपर कुछ क्या, एजुकेशन हमारा क्या है? माझ्या मुलाला सांग बरं US में कहे जायचं है, अरे गुड फाइन, लेकिन वो बगल का जो झोपड़पट्टी का बच्चा है वो तो सरकारी स्कूल में जाता है और जब वापस आता है तो उसको कुछ नहीं पता है। ये उसकी गलती नहीं है, क्योंकि सरकारी स्कूल में ना टीचर है, और जो टीचर सरकारी स्कूल में है उसको पढ़ाई के अलावा और भी बहुत कुछ काम दे दिए गए। तो ये पूरा सिस्टम हमारे खिलाफ इन्होंने खड़ा करके रखा हुआ है। और आज भी हम बहुत छोटी छोटी बातों में उलझे रहते हैं कि दलित शब्द का इस्तेमाल करना चाहिए कि नहीं करना चाहिए, कि हमने नमो बुद्धाय बोलना चाहिए कि नहीं बोलना चाहिए। बिल्कुल ये कुछ मसले हैं जिसको सॉल्व करना चाहिए, बट मैं ये कहने की कोशिश कर रहा हूँ कि बड़ा आपका एक तबका है जो रोजी रोटी के लिए संघर्ष कर रहा है, जो अपनी इज्जत के लिए संघर्ष कर रहा है। जब कोई आपके समाज की लेडी किसी घर में काम को जाती है तो आप सोच नहीं सकते, जो डेटा ये रिपोर्ट है कहता है कि उनके साथ जो अत्याचार होता है, जो कभी बैठ के उनके साथ बात कीजिए कि उनके साथ क्या क्या होता है, और केवल अपने बच्चों के पेट के लिए, अपने पेट के लिए वो अपनी ज़िंदगी पूरी कैसे निकाल देती है, ये कभी पूछिए उनको बैठ के। तो जब इतने सारे मसले आपके सामने खड़े हुए हैं तो हमें दोबारा से वो मिशन लाना पड़ेगा जिसको हम ऑटोनॉमस मिशन बोलते हैं, जहाँ पर अगर सरकार हमारे साथ नहीं है तो हम अपनी संस्थाएं बनाएं, खास करके हमारे स्कूलें तो बनाएं हम। समाज का पढ़ा लिखा तबका उस वक्त में, और विदर्भा का ये इतिहास है कि बाबा साहब के आने के पहले यहाँ पर हमारे समाज के लोगों ने अपनी स्कूलें बनाई। ये हमको बनाना पड़ेगा दोबारा से, बाबा साहब के नाम पे, सावित्रीबाई के नाम से, जहाँ पर हमारे बच्चे फ्री में पढ़े, जिनको फ्री में अच्छा एजुकेशन मिले। समाज का काम तब होगा। समाज का जो कैपिटल है, जो पैसा है, मैं नहीं कहता ऐसे कार्यक्रम नहीं होना चाहिए, लेकिन अभी ये बारी आई है कि हमारे पास कम रिसोर्सेस है। इन कम रिसोर्सेस में समाज का बड़ा जो तबका, जो गरीब है, उसका भला होना है तो हमें खुद के कॉलेजेस, हमारे खुद के लेबर यूनियन होना बहुत ज़रूरी है। क्योंकि आप ये नहीं कह सकते हो कि पढ़ लिख के आगे बढ़ जाएगा। अभी पढ़ लिख के भी कोई आगे नहीं बढ़ रहा है। सबसे ज़्यादा अनएम्प्लॉयमेंट, ये मैं नहीं कर रहा हूँ, ये ILO की रिपोर्ट कहती है, सबसे बड़ा अनएम्प्लॉयमेंट इस देश के अंदर निचली जाति के तबके में और पढ़े लिखे तबके में, जो अच्छी जगह से पढ़ा है। शेड्यूल कास्ट तबके में सबसे बड़ा अनएम्प्लॉयमेंट है। उसका कारण ये नहीं उसमें काबिलियत नहीं है, उसका कारण ये है कि जो बड़े तबके वाले लोग हैं वो आपके बच्चों को अंदर नहीं आने देते, और गलती से अंदर आएगा, जैसे मैंने कहा, तो उसको प्रताड़ित करेंगे। तो बहुत सारी समस्या है, और इसीलिए मैं, मेरे जैसे दोस्त जो दूर दराज से, जिनके माँ बाप के मजदूरी करते हैं, जब JNU में मुझ जैसे और दिल्ली में जो पढ़ने वाले लोग थे, भारत के अलग अलग राज्य के लोग, हमने ये सोचा कि अभी आज के इस हालात को देखते हुए हम सभी शेड्यूल कास्ट समाज से आते हैं, और हमारे समाज का हम पर एक बहुत बड़ी मेहरबानी हमारे समाज के उन बुजुर्गों की जिन्होंने अपनी पूरी ज़िंदगी मूवमेंट के लिए दे दी, अपना घर त्याग कर दिया। हाँ, उन महिलाओं की जिन्होंने एक पीठ पे बच्चा और दूसरे हाथ में नीला झंडा पकड़ के मूवमेंट किया। उन अनपढ़ शेड्यूल कास्ट की भी, जिसको ये नहीं पता था पढ़ा कैसे जाए, लेकिन रिडल्स इन हिंदुज़म के लिए वहाँ पर बॉम्बे में पुलिस वालों के डंडे खा रहा था। इन सभी का हमारे ऊपर बहुत एहसान है, और इसीलिए बहुत सोच समझ के, पढ़ लिख के हमने तय किया कि पूरे भारत में अगर एक बड़े तबकों को नहीं तो खास करके शेड्यूल कास्ट के वो गरीब तबकों के लिए एक संगठनात्मक काम खड़ा किया जाए, एक कैडर बेस्ड मूवमेंट खड़ी की जाए, जिसका लक्ष्य ज़्यादातर कल्चरल नहीं, सांस्कृतिक नहीं, सांस्कृतिक बहुत लोग काम कर रहे हैं, लेकिन आर्थिक हो, सामाजिक हो, राजनीतिक हो, और एक कैडर बेस्ड मूवमेंट खड़ी की जाए। और इसीलिए हमने ऑल इंडिया इंडिपेंडेंट शेड्यूल कास्ट एसोसिएशन का निर्माण किया, जो पूरे भारत में धीरे धीरे फैल रहा है।
अभी मैं दिल्ली से आया तो दिल्ली का हमारा स्टेट कमेटी बना, मैं भी हिमाचल और बिहार जा रहा हूँ, जहाँ पे लोग बुला रहे हैं कि आपने चालू किया यहाँ पे बहुत ज़रूरी है, क्योंकि वहाँ पे हमारे समाज की स्थिति ज़्यादा बुरी है। और महाराष्ट्र में खास करके विदर्भ और मराठवाड़ा में काम कर रहे हैं, क्योंकि विदर्भ के खास करके गाँवों में और बस्तियों में और मराठवाड़ों के गाँवों में बस्तियों में हमारे समाज की क्योंकि ज़मीनें नहीं है गाँव में, तो स्थिति सबसे ज़्यादा बुरी है। और इसीलिए हम धीरे धीरे इस मूवमेंट में लगे हुए हैं, लोग धीरे धीरे जुड़ रहे, कारवाई धीरे धीरे आगे बढ़ रहा है। आंबेडकरी चळवळीचा अभ्यासक असल्याने सोशल मीडियामध्ये चळवळ विषयक लेखन आणि प्रबोधन ते सातत्याने करत असतात। माननीय प्रशिकजी आनंद, एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। प्रशिकजी आनंद। रमाईंच्या बाबतीमध्ये स्मृती दिन पर बाबासाहेबांनी रमाईंना जे पुस्तक अर्पण केलं, पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया 1941ला, हे जेव्हा बाबासाहेबांनी रमाईंना जेव्हा अर्पण केलं तर तिथे एक अर्पण पत्रिका बाबासाहेबांनी लिहिली आहे। ती अर्पण पत्रिका मी जशीच्या तशी तुमच्यापुढे वाचून दाखवतो। म्हणजे रमाईंच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं जे मत होतं ते कसं लोकशाहीकडे जुळणारं आहे हे आपल्या लक्षात येईल। त्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेबांनी म्हटलंय की ॲज अ टोकन ऑफ माय अप्रिसिएशन ऑफ हर गुडनेस ऑफ हार्ट, her nobility of mind and her purity of character, and also for the cool fortitude and readiness to suffer along with me which she showed in those friendless days of want and worries which fell to our lot. असं ते अर्पण पत्रिकेमध्ये आहे। त्याचा मी मराठीत अनुवादही एक केला होता, तो असा की रामूच्या स्मृतीचे अर्पण करताना तिच्या अंतकरणाचा चांगुलपणा, बाबासाहेब प्रेमाने रामू म्हणायचे रमाईंना, तिच्या अंतकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याचप्रमाणे ज्यावेळेस कोणी मित्र उरला नव्हता, म्हणजे ते दैनीय दिवस, ज्यावेळेस कोणी मित्र उरला नव्हता आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा आणि दुःखाचा तो काळ होता, असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले आणि माझ्याबरोबर तसेही दिवस कंठले, म्हणून तिच्या स्तुतीपर सद्गुणांची आठवण ठेवण्यासाठी हा ग्रंथ मी तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे। असे कष्टमय दिवस की ज्यावेळेस मित्रही उरलेला नव्हता, म्हणजे मैत्रीचा सिद्धांत प्रत्यक्षात बाबासाहेबांसोबत रमाई जगत होती। थॉट्स ऑन पाकिस्तानला बाबासाहेबांनी ही अर्पण पत्रिका थॉट्स ऑन म्हणजे पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथाला द्यावी। मी विचारात पडलो, मला वाटलं पाकिस्तानाच्या मागणीचा विषय, पाकिस्तानला बाजूला सारण्याचा अर्पण पत्रिका रमाईला जाते आहे। मैत्रीचा सिद्धांत कुठेतरी त्याच्यामध्ये अधोरेखित केला पाहिजे आणि तो तिथे त्यांनी त्या अर्पण पत्रिकेमध्ये मांडला। सांगायचं तात्पर्य असं की या पुस्तकाला धरून मग व्याख्यानं व्हायची, चर्चा व्हायच्या। अशाच एका चर्चेमध्ये 1942ला वागळे हॉल मुंबईला बाबासाहेबांनी मग एक आपलं वक्तव्य केलं 1942ला। मग तिथे ते काय म्हणतात, फेब्रुवारी महिन्याचा तो मध्यान्हचा काळ होता आणि पाकिस्तानाची मागणी आता जोर पकडत होती। त्या पाकिस्तानाच्या मागणीच्या बाबतीमध्ये जो हिंदूजन नकारात्मक सूर होता, काहींचा होकारात्मक होता। अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं ते स्टेटमेंट आहे, ते म्हणतात की पाकिस्तानची मागणी करणे हे न्याय्य नाही असे ज्या लोकांना म्हणजे हिंदूंना वाटते त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की उदयोन्मुख पाकिस्तान हा त्यांच्यासाठी भयंकर असेल, म्हणजे हिंदूंसाठी। लोकांना इतिहासाला विसरून जा म्हणणे चुकीचे आहे। ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत जे इतिहास विसरतात। आपण नेहमी एक स्टेटमेंट आपल्या लक्षात असेल, दोज हू डू नॉट नो द हिस्ट्री कॅनॉट मेक द हिस्ट्री, ते इथलं स्टेटमेंट होतं। म्हणून
भारतीय सैन्यातील मुस्लिमांचे प्राबल्य कमी व्हावे म्हणून आणि भारतीय सैन्याची सुरक्षितता टिकावी या विरोधी मुस्लिम घटकांना या आपल्यातून बाहेर पडू देणे हे केव्हाही शहाणपणाचेच आहे. आणि म्हणून आपणच आपल्या या भारत भूमीचे रक्षण करूया. पाकिस्तान आपले मुस्लिम साम्राज्य भारतभर पसरवेल या मिथ्या धारणेत तुम्ही अजिबात राहू नका. आणि जर का त्यांनी तसा प्रयत्न केल्यास हिंदूजन या देशातले त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. मी हे मान्य करतो की सवर्ण हिंदूंसोबत माझे काही मुद्द्यांवर भांडण आहे. बाबासाहेब म्हणतात मी हे मान्य करतो की सवर्ण हिंदूंसोबत माझे काही मुद्द्यांवर भांडण आहे, पण मी हिंदूंसमक्ष प्रतिज्ञा घेऊन सांगतो की आपल्या मायभूमीच्या रक्षणार्थ मी माझे आयुष्य पणास लावेन. बाबासाहेबांची हे जे राष्ट्रप्रेम आहे, बाबासाहेबांना सांगायचं आहे की हे अत्यंत पराकोटीचा झगडा होतो आहे. त्यांची मागणी आहे ती न्याय्य आहे की नाही आहे याच्यात आता तुम्ही फार काळ पडू नका. शहाणपणाचं हे आहे की ही फाळणी ही त्यांची ही जी मागणी आहे त्या अनुषंगाने त्यांना पाकिस्तान देऊन द्या. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जी मांडणी केली, खरं तर हिंदूंनी आणि मुस्लिमांनी बाबासाहेबांचं हेही सांगणं आहे की अत्यंत सुरक्षित जर देश खऱ्या अर्थाने मुस्लिमांसाठी जर कोणता राहू शकत असेल तर तो भारतच आहे. मैत्रीच्या संबंधांना जाणून, मैत्रीच्या तत्वाला जागून खऱ्या अर्थाने त्यांचं जे काही योग्य जर त्यांना सुरक्षितता जर अभिप्रेत असेल तर इथेच होईल. पाकिस्तान जन्मास आला. पाकिस्तानची परिस्थिती काही बरी नाही आहे. लोकशाहीच्या बाबतीमध्ये लोकशाही समजून घेत असताना लोकशाहीचे दोन शत्रू बाबासाहेब प्रामुख्याने मांडतात. एक तर हुकुमशाही, त्याला ते भेदनीतीची जी संस्कृती आहे ते, आणि दुसरं माणसात भेदभाव मांडणारी संस्कृती. मी आत्ताच बोललोय की दोन संस्कृतीचा हा उभा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष केवळ भौतिक साधनांसाठी नाही आहे, हा मानसिकतेचा संघर्ष आहे. तुमच्या मानसिकतेची जडणघडण कशी करावी ते ठरवत आहेत. या देशामध्ये बहुसंख्याक हिंदू त्यास बळी पडत आहेत. त्यांना हे ठाऊक नाही, त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव होत नाहीये. ही जबाबदारी मात्र बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांवर सोपवली आहे. कारण या देशामधल्या ज्या दोन संस्कृतीचा जो संघर्ष होता त्या दुसऱ्या एका संस्कृतीचं बाबासाहेबांनी या देशामध्ये 2500 वर्षाच्या नंतर पुनरुज्जीवन केलं. बौद्ध धर्म संस्कृती ती संस्कृती होय. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा प्राचीन भारतीय तेव्हा त्या संस्कृतीमध्ये वैदिक धर्म संस्कृती आणि नंतर पुढचा कालखंड ब्राह्मण धर्म संस्कृती आणि पुढे हिंदू धर्म संस्कृती असं जे त्याचं वैचारिक जी उत्क्रांती झाली, सिद्धार्थ गौतम बुद्धाने त्या काळी जी क्रांती केली त्याला हे दिसलं की या भारतीय लोकव्यवस्थेमध्ये समाजव्यवस्थेमध्ये वेद प्रामाण्य मानल्या जात आहे. म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य त्याच्या बुद्धीला पार कैद करून टाकलेलं आहे. तिथे बुद्धाने आघात केला. एका वीराप्रमाणे, एका योद्ध्याप्रमाणे त्यांनी आश्रम व्यवस्था काढली, वर्णाश्रम व्यवस्था. पुन्हा ते आश्रम व्यवस्था ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, नंतर ते वानप्रस्थ, ते जे त्यांची जी व्यवस्था आहे तिथे बुद्धाने पुन्हा त्याला सुरुंग लावला. पहिले ब्रह्मचर्य म्हणजे फक्त ज्ञानार्जनाच्या अवस्थेला ब्रह्मचर्याश्रम म्हटलं जायचं. ब्राह्मणाने नंतर त्याला वानप्रस्थाश्रम जोडलं आणि अविवाहित अवस्था असं वगैरे ते सगळं जोडलं. बुद्धाने तिथे पुन्हा सुरुंग लावला. ज्ञानार्जनाच्या अवस्थेला तुम्ही कैद करतो म्हणता, त्याच्या वैचारिक स्वातंत्र्याला बंदिस्त करतो म्हणता. ही लोकशाही मूल्यांवर आधारलेला त्याचा जीवन मार्ग आहे, ती जीवन जगण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे मनुष्य मात्राच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला कदापि आळा घालता कामा नये हे तत्वज्ञान मग बुद्धाने त्या तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये रुजवलं, ती मांडणी केली. आणि तिथं ही जी लोकशाहीची जी मूल्य रुजवली मग तत्कालीन राज्य व्यवस्थेमध्ये होती. तत्कालीन राज्यव्यवस्थेमध्ये गणराज्यही होती. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबरच्या त्या भाषणामध्ये सांगितलं की ही लोकशाही काही या भारताला नवी नाही आहे. प्राचीन भारतामध्ये अनेक गणराज्य होती. भिक्खू संघ दुसरा तिसरं काही नसून ते संसद होतं. म्हणजे एकंदरीत
या देशामध्ये बौद्ध धर्म संस्कृतीचा हा जो जीवन मार्ग आहे, हा जीवन मार्ग व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्वतंत्र करतो. आणि या देशामध्ये आमचे जे हितशत्रू आहेत, लोकशाहीचे जे हितशत्रू आहेत, माणसा माणसात भेद मांडणारी ज्यांची संस्कृती आहे, नेमकं त्यांना हेच नको. लोकशाहीविषयी बाबासाहेब बोलताना म्हणतात की लोकशाही म्हणजे केवळ गणराज्य किंवा शासन व्यवस्था एवढं नव्हे, तर लोकशाही म्हणजे ही सहजीवनाची पद्धत आहे. असोसिएटेड लिव्हिंग म्हणतात. सहजीवन, आपण सोबतीने जीवन जगूया. सहजीवन, त्यांनी नवी टूम काढली, ते समरसतेनं जीवन जगूया म्हणतात. आम्ही सहजीवन समतेनं जगूया म्हणतो. त्यांनी समरसतेनं जगण्याचे नवे पायंडे, नवे त्यांच्या त्या ज्या शब्द संकल्पना, शब्द संस्कृती रुजवत आहे. ते म्हणतात की तुम्ही जसे विषमतेने ग्रस्त आहात, जाती व्यवस्थेने ग्रस्त आहात, तसेच राहा आणि सोबतीने जीवन जगा. कसं शक्य आहे? बाबासाहेबांचं सांगणं आहे की आम्ही समतेनं जीवन जगू. या देशामध्ये ही जी जात व्यवस्था, याला मोडीत काढू, याला संपवून टाकू. कारण ही जात व्यवस्था या देशाला राष्ट्र बनू देत नाही. या देशाला ती आळा घालते. या देशामध्ये जवळपास 6,500 आसपास जाती आहेत आणि बाबासाहेब म्हणतात प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे. एक जात स्वतंत्र राष्ट्र आहे. भारतात किती राष्ट्र झाली? भारतात किती राष्ट्र झालीत? 6,500 राष्ट्रांचा देश. आणि लोकशाहीच्या गोष्टी ते सांगत आहेत की आम्ही खरंच लोकशाही वाचवतो आहोत म्हणून, जातींना जिवंत ठेवून. या दृष्टीने बाबासाहेबांनी जे एक एक पाऊल उचललं ते अत्यंत प्रशंसनीय आहे. या देशाला जर राष्ट्र निर्मितीकडे उचलणारं जर पहिलं पाऊल जर कोणतं जर असेल, तो जातीचा विध्वंस करणं होय. आणि ते बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 करून दाखवलं. ही काही साधी गोष्ट नव्हे. राष्ट्र निर्मितीचं जर पहिलं पाऊल जर कोणतं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये उचललंय. जात मोडून टाकली, संपवून टाकली. आणि त्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी जी वाटचाल या तमाम या देशातल्या लोकसमूहाला करावयाची होती, तिकडे मात्र अत्यंत दुर्लक्ष होत आहे आणि इथे लोकशाहीला सुरुंग लागतोय. बाबासाहेबांच्या पुढे जेव्हा लेबर पार्टी, जेव्हा त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला आणि तमाम भारतीय जे मजदूर, या देशातले जे मजूर आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, यांच्या उद्धाराची एकंदरीत जी मांडणी केली आणि त्या दृष्टिकोनातून आपली चळवळ राबवायला सुरुवात केली, त्यांच्या मनमस्तीचं खदखदत होतं. क्रिप्स मिशन जेव्हा येतो भारतात 42च्या तिथे, तेव्हा तुम्ही बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रश्न मांडतात, तेव्हा ते म्हणतात की तुम्ही मजुरांचे पुढारी की अस्पृश्यांचे. पुन्हा नवा प्रश्न बाबासाहेबांपुढे. बाबासाहेब म्हणतात ठीक आहे, नवीन उत्तर शोधतो. लेबर पार्टीला बरखास्त करतात, 42ला शेड्यूल कास्ट फेडरेशन काढतात, भारत स्वतंत्र होतो, भारताची घटना लिहिल्या जाते. बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोलाचं, महत्त्वाचं, अनन्यसाधारण योगदान आहे. आणि तिथे मग बाबासाहेबांना वाटतं की आता इंग्रज गेलेत, आता आमचं म्हणणं, आमची घराणे, आमचं मांडणं मागायला आता आमच्या पुढे कोण आहे? आता कोणापुढे आमचे प्रश्न मांडत राहायचे? आता आमचेच प्रश्न आम्हालाच सोडवावे लागतील. आणि या देशातल्या तमाम शोषित, पीडित, पददलित, वंचित, मागासलेल्या लोकांना सोबत घेऊन एक मोठ बांधून आता आम्हाला पुढे जावं लागेल. हे करत असताना ही जी लोकशाही टिकवण्याची जी जबाबदारी आहे, ती अग्रक्रमाने कोणाच्या खांद्यावर आहे? ती बाबासाहेबांच्या अनुयायांवर आहे. त्याच्यामुळे आपण संख्येने मुठभर का असेना, बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्गक्रमण आखून दिलं, त्या मार्गाची आपण का धरू इच्छित नाही? बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला दिल्या त्या आमच्या उद्धाराच्या आहेत, आम्हाला असं का वाटू नये? आमच्या चळवळीचं जे स्वरूप होतं ते अगदी स्पष्ट होतं. अनेक लोक मला म्हणतात की काय तुम्ही एकच घेऊन सांगत राहता? बाबासाहेबांचं ते अरे ते जुनं झालं, टाका आता त्याला बाजूला, नवं घ्या. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिला, नवा कोणता धर्म देतो म्हणता? म्हणजे मी त्याला सोडून देतो, पण नवं काहीतरी मला तेवढ्या नवा उद्धाराचं सांगा ना. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला वाचवायला, लोकशाहीच्या उद्धारासाठी या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या सुखदुःखाची जी इथं मांडणी केली, कोणत्या तत्त्वज्ञानावर मला हा देश घडवायचा हे जिथे सांगितलं, त्या रिपब्लिकन पक्षाला सोडून देऊ,
बाबासाहेब आंबेडकरांनी ते का मी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं का की या माझ्या संघटना, या संघटनांचं लिहिलेलं या घटना संविधानं हे फक्त मी कोणाला स्टॅम्प पेपर लिहून, कोणाकडे आहे असा कागद वगैरे, म्हणजे मला म्हणता येईल की बाबा याला लिहून दिला, या व्यक्तीला लिहून दिला. अरे बाबासाहेबांच्या त्या प्रत्येक विचारांवर आम्ही आमचं क्लेम का करत नाही आहोत? तो मला माझ्या बापाचा असा का वाटू नये? या देशाच्या उद्धारासाठी ते आहे, ही लोकशाही टिकवण्यासाठी असं का वाटू नये? या लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी जे पाऊल उचललं होतं ते रिपब्लिकन पक्षाचं होतं. पूर्वी आमच्या पक्षाचं मुखपत्र जनता होतं. जनताचं नंतर प्रबुद्ध भारत केलं. फेब्रुवारी 1956ला बाबासाहेबांनी सगळं ठरवलेलं होतं, पुढे माझा रिपब्लिकन पक्ष येणार आहे. ते जे मुखपत्र, जो पेपर होता आपला साप्ताहिक प्रबुद्ध भारत, त्याच्या वर लिहिलेलं असायचं अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मुखपत्र. जसं आता शिवसेनेचा कोणता पेपर आहे? सामना. तसं आमच्या राजकीय पक्षाचा पेपर कोणता? प्रबुद्ध भारत. शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे. मग नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त झालं, पुढे रिपब्लिकन पक्ष आला. प्रबुद्ध भारत घडवायचा कोणाला आहे? कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे? या देशामध्ये हिंदू राष्ट्र कोण घडवत आहेत? कोण त्याची इमाने इतबारे पायाभरणी करत आहेत? ते बरोबर चाललेत, कारण त्यांना त्यांचं राष्ट्र घडवायचं आहे, त्यांना अभिप्रेत राष्ट्र घडवायचं आहे. आम्हाला जे सांगून ठेवलं आहे प्रबुद्ध भारत, त्याची जबाबदारी सांगितली, तिकडे अजिबात लक्ष नाही, कारण ते आम्हाला आमचं वाटत नाही. ते काही 2-4 लोक आहेत, पुढं करत राहतात, वर्षानुवर्ष नेते म्हणून दाखवत राहतात, त्यांचं आहे असंच ना की आमचं आहे? हा विचार आपण केला पाहिजे. हा प्रश्न केवळ फक्त इथे बसलेल्या लोकांचा नव्हे, येणाऱ्या तमाम पिढ्यांचा आहे, मुलाबाळांचा आहे. बाबासाहेब म्हणतात, ज्या मायबापांना असं वाटत नाही की आपल्या पोराबारांचं उच्च जीवनस्तरावरून त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली पाहिजे, त्या मायबापांनी मरून गेलं पाहिजे. तुम्हाला काय अधिकार त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा आणि त्यांना गुलाम बनवण्याचा? ते महाड सत्याग्रहाच्या वेळेचे ते तिथले महाडचे भाषणं बघा. तेव्हा ही जी स्वाभिमानाची ज्योत पेटवली, तेव्हा क्रांतीसाठी सज्ज झालेत. आणि आजचे हे जे चांगले जे दिवस आपण बघतोय, इतक्या थाटामाटातले जे सगळे आपण जे कार्यक्रम बघतोय, हा त्याचा परिणाम आहे. एका पिढीने पुढच्या पिढीसाठी हे करायचं असतं. त्या पिढ्यांनी स्वतःचं रक्त सांडवलं, बलिदान केलं, घाम गाळला, कष्ट उपसलेत, तेव्हा कुठे हे आजचे चांगले दिवस आपण बघत आहोत. पुढच्या पिढ्यांच्या बाबतीमध्ये जर आम्हाला करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीची जी सूत्र दिली, एवढंच नव्हे तर लोकशाहीची एक अत्यंत महत्त्वाची व्याख्या दिली, जी जगाच्या पाठीवर आम्ही वारंवार मांडली पाहिजे. जगाच्या पाठीवर नेहमी लोकशाहीची व्याख्या अनेक विचारवंतांनी केली. त्याच्यापैकी एक वॉल्टर बेगॉटची एक व्याख्या, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. नंतर अब्राहम लिंकनची व्याख्या, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. या सगळ्या मांडल्या जातात. बाबासाहेब म्हणतात हे ठीक आहे, हे फक्त हा झाला प्रकार. अरे पण साध्य काय करायचं आहे? लोकशाही कशासाठी? लोकशाहीचा हेतू काय ते सांगणार आहात की नाही? आणि मग बाबासाहेब स्वतः एक व्याख्या देतात. ही बाबासाहेब आंबेडकरांची या जगाला एक मोठी देण आहे. ते काय म्हणतात की लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारी बदल घडवून आणणारी आणि तेही रक्ताचा एकही थेंब न सांडवता असा शासन व्यवस्थेचा प्रकार आणि पद्धत म्हणजे लोकशाही होय. ही व्याख्या किती लोकांना आम्ही या भारतामधल्या लोकांना सांगत फिरतो, रुजवतो. त्यांना अब्राहम लिंकनच्या तोडीस तोड, अरे ही याचं काय, इथे करायचं काय हे सांगितलं आहे. आम्हाला लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचे आहेत, तेही रक्ताचा एकही थेंब न सांडवता अशा शासन पद्धतीच्या माध्यमातून इथे लोकशाही जगायची आहे. तसं होते आहे. इथे जे आव्हान आहेत लोकशाही पुढील, त्याच्यामध्ये हे सामाजिक आणि आर्थिक आहे. आमच्या मित्रांनी त्याला विस्तृतपणे मांडलं आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या, आणि आता तर आर्थिक न्यायाचं काय, इकडे आमचा जास्त कल गेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून जाती आणि आर्थिक असमानता आणि त्यानंतर भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आणि उपाययोजना खरोखरच फार मार्मिक आणि तार्किक पद्धतीनं दोन्ही मान्यवरांनी खूप छान पद्धतीनं या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून दोन्ही वक्त्यांना आपण धन्यवाद यासाठी देऊया
एवढा विचार करू नका वाजू टाळ्या. काय संसदीय लोकशाही खूप छान त्यांनी स्पष्टीकरण दिलं कि फूल खिलने से पहले गिर रहे हैं, पैदा होते ही बच्चे मर रहे हैं, अजीब हालात है ऐ मेरे दोस्त, केशर के खेत में गधे चर रहे हैं. आता हे त्यांनी फार सोजवळ भाषेत सांगितलं, मी जरा उटपटांग भाषेत सांगितलं. त्या दोन्ही मान्यवरांना, वक्त्यांना मी रमाई फाउंडेशनच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि अध्यक्षीय भाषणासाठी प्राध्यापक ज्ञानेंद्र मुनेश्वरजी यांना पाचारण करतो. वक्त्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी, आणि अनेक आम्ही असे कार्यक्रम वर्धा शहरात आम्ही नेहमीच आयोजित करतो. विषय आम्ही अतिशय अभ्यासपूर्ण असे विषय ठेवतो. होते काय गडबड, सगळ्या प्रश्नांविषयी खूप चर्चा होते. एवढ्या समस्या आहे, प्रत्येक विषयात समस्या असल्याशिवाय विषय निर्माण होत नाही. त्या विषयाच्या अनुषंगानं असणाऱ्या समस्याविषयी खूप चर्चा होते, परंतु त्याच्या सोल्युशनकडे कधीच रस्ता पोहोचतच नाही आणि समस्यांवर उपाय काय यावरती शक्यतो फार कमी भाष्य होते. माझी म्हणजे बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे टेक्स्ट नवीन पद्धतीने आपापल्या आकलनानुसार, आधुनिक आकलनानुसार, आधुनिक अंडरस्टँडिंगनुसार आपण त्याचे वेगवेगळे चांगले अर्थ काढत आहोत. आपल्या बौद्धिकतेनुसार त्याचा चांगला इंटरप्रिटेशन करतो आहोत. अतिशय चांगली बाब आहे, परंतु यासोबत त्याच्या सोल्युशनकडे समाजाला नेल्याशिवाय उपाय नाही. समस्यावर केवळ मंथन करून आपल्याला त्याचे सोल्युशन सापडणार नाही. तेव्हा आपण सर्व समाजाने सुद्धा या सगळ्या समस्यांच्या उत्तरांकडे वळलं पाहिजे, एवढीच माझी सर्व श्रोत्यांना विनंती आहे.